अजून 10 मिनिटं आहेत बरं का सुद्धा शिवदास सांगतात दैक राजा परीक्षित भगवान गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये असेच होते आणि म्हणाले की त्यांचा तो मित्र होता सखा सुदामा. हरिचा सखा सुदामा ब्राह्मण, हरिचा सखा सुदामा ब्राह्मण. असा हा ब्राह्मण हा हरिचा सखा. हा सुदामा कसा आला, कसा आला, कुठून आला, काय आला, आला याचं कारण काय? म्हणजे याचं कारण असं की यांच्या घरीची परिस्थिती ह्यांना अयाचित वृत्तीनं राहायचं असं पण स्वीकारलं होतं. अयाचित वृत्तीनं म्हणजे कसं, काहीही कुणाकडे मागायचं नाही. आम्हालाही विचारतात मला बुवा तुम्ही कथा करता, काय पैसे द्यायचे? म्हटलं तुम्हाला द्यायचे ते द्या. नाही म्हणजे काही आता म्हटलं आम्हाला आमच्या ठिकाणी आमच्याकडे एवढंच आहे, आम्ही तुम्ही किती द्यायचे हे कसं सांगायचं सांगा म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा असं आमचं सांगणं आहे. प्रत्येकाची भूमिका मिळाली. घटा घटाची सांगितलं होतं की माझं आवडतं गाणं आहे, रूप आले, प्रत्येकाला वेगवेगळं देणार आहे. प्रत्येकाला काय, प्रत्येकाला सगळ्यांना सारखं देणं परवडेल का? नाही परवडणार राजा. मग आम्ही कथा करायची नाही का सगळ्यांकडे, सगळ्यांकडे करायची, जी कोण देतील ते. आमची तुषार म्हणाले बुवा आम्हाला सत्याग्रह करावा लागतो, 500 देणाऱ्याकडे करतो, 1000 देणाऱ्याकडे करतो, 5000 देणाऱ्याकडे करतो, 100 दिले तरी करावा लागतो. मग काय नाही म्हणतो का आम्ही 500 देतो सत्याग्रह देण्याचे कारण आले असं नाही. एखाद्याच्या ऐकत नसते राजा. तो सुद्धा हा अयाचित वृत्तीने राहायचा, काही मागायचं नाही. अयाचित म्हणजे काहीही मागायचं नाही, जेव्हा मिळेल तेव्हा खायचं. आणि अशा पद्धतीनं हा राहत असताना त्याच्या घरची माणसं जी होती, ह्याला मुलं होती, बायको होती, ती उपाशी राहायची. कसे राहायचे? उपाशी. 2-2 दिवस 3-3 दिवस नुसतं पाण्यावरती राहायचं. थंडा फरा थंड पाणी प्यायचं, माठात राहायचं. त्याने काही झालं, बायको म्हणाले हो तुम्ही एवढ्या तुमच्या बातम्या सांगता मित्राच्या, माझा मित्र कृष्ण एवढा चांगला, तो आता पाटकेचा राजा आहे, त्याचा भरपूर श्रीमंत आहे, ऐश्वर्य आहे कुठे? तर म्हणाले जा त्याला भेटा तरी एकदा, जा ना त्याला दर्शन, त्याला भेटून या. भेटून म्हणाले आलो असतो म्हणाले, पण आता नको, तो जरा व्यस्त असेल. असं करता 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 तुम्हाला सांगतो शुद्ध सांगतात एक राजा परीक्षित ह्या शेवटी बाईनं त्याच्या मागे लागून त्याला सांगितलं आज तुम्ही जा. आता 9 वाजत आले, आता तुम्हाला जायलाच पाहिजे म्हणाले. आणि त्यांना म्हणाले मी जाईन ना म्हणाले, पण भगवंताच्या भेटीला जाताना रिकाम्या हातानं जायचं. आम्ही देवाचं दर्शन घेतो, बुवाच्या कथेला जातो, राजाच्या भेटीला जातो. रिक्त पाण्याला पश्येला राजाना देवदान करो. राजाच्या भेटीला जायचं, मोदींच्या भेटीला गेला कसं जायचं का सांगा म्हणजे काहीतरी घेऊन जायला पाहिजे. एखाद्या सत्पुरुषाच्या भेटीला गेला, देवतेच्या भेटीला गेला तर त्याच्यासमोर फळ काहीतरी काय आपल्याला परवडेल दक्षिणा. देवाकडे गेला तर एखाद्या मुलाचा हार तरी घेऊन घातला पाहिजे का नाही त्याला? काय द्यायचं त्याला? त्याच्याकडे नाही म्हणून नाही द्यायचं, त्याच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून द्यायचं. आपल्याला देण्याची सवय लागावी म्हणून द्यायचं. दान देण्यामागे काय काय आहे? पानी बढ़े नाव में, घर में बढ़े काम, दोनों हाथ उलझिए यही सज्जन का काम. नावेमध्ये पाणी वाढलं तर काय करतो सगळा उद्या पाणी दोन्ही हाताने काढून टाकतो, भोग पडलं नावेला. तसा घरामध्ये पैसा वाढला तर दोनों हात उलझिए. लोकांना सांगावं लागतं ना ह्या कार्यक्रमाकरता सगळ्यांना सहाय्य करा, पंक्ती करता सहाय्य द्या. अजूनही कोणी द्यायचे राहिले असतील तर त्यांनी द्या, मागावून दिलं तरी चालेल म्हणजे झालं. आता नसेल तर त्या कल्पना आहे फक्त आम्ही देणार होतो. मला काय सांगायचं मुद्दा आहे, हा सुदामा म्हणाला मला काहीतरी दे, काहीतरी द्यायला पाहिजे. काय उपाय नाही, काहीतरी उपाय काय जग द्याला आधी सांग कल्याणी. काय उपाय नाही तुझ्याकडे सांगूया, अगोदर सांग देण्याकरता. उपाय नाही म्हणजे माझ्याकडे काही नाही, घरामध्ये
काहीच शिल्लक नाही. मग 4 घरांमध्ये गेली, भिक्षा मागितली आणि कामं केली, पोहे काढले आणि मग त्यांच्याकडनं मागून ती म्हणे पोहे काढले तर पोहे घ्यायचे नाही, पोह्याचा राहिलेला खालचा चुरा तो हिला दिला. तो सुद्धा कसा दिला, असा पदर तिचा फाटलेला होता, ते पदरात टाकायचा, सगळ्या द्यायचा, थोडा टाकायचा मुठभर, जा घेऊन म्हणाले, जा घेऊन. अशा 3-4 मोठी पोहेचा चुरा जमलेला तो तिने कसा बसा असा त्या पदराला गाठी मारून आणला. अंगभरी वस्त्र नसे पादत्राणे कुठून आणावी. पादत्राण नाही, अंगभर वस्त्र सुद्धा नव्हतं, पादत्राण कुठून आणणार ते सांगा. तुझ्या पायात चप्पल नव्हती. निर्धनतेची दुःखे निर्धनेची ती जाणारी. त्याच्या घरी अवस्था कशी होती, क्वचित क्षण करीवा, क्वचित शिव रात्री, क्वचित भोजने त्या घडे मध्यरात्री. घरी लंगने कुंदरा मांजराला शरीरी त्वचा लागली पंजरा. क्वचित भोजने त्या घडे मध्यरात्री कशी होती, पण याचं भक्ती योग्य तो लागली महेंद्रा. भक्ती कशी होती की महेंद्रानेही लाजावं, इंद्रानेही लाजावं अशी याची भक्ती होती. असा हा सुदामा होता. ती त्यातल्या 3 मोठी पोहे तिने बांधल्या. त्यांना कुठे ठेवले ते पोहे, असे कनवटीला लावले. कोणी म्हणतात काट्यात ठेवले, पण इतका काही उपयोग नव्हता तो काट्यात ठेवावे. कनवटी आपण काय ठिकाणी लावलं, काट्यात काय काय होतं सांगायला पाहिजे तुम्हाला. त्याने ते कनवटीला लावले पोहे आणि हा घेऊन चालला. अंगावरती उत्तरी आहे, काठी टेकत टेकत, पायात चप्पल नाहीये आणि आला. कुठे आला, काठी टेकत टेकत चालला. हो, पायामध्ये कसं आता पूर्वीचा पायी प्रवास होता. भगवंताचं मुखामध्ये स्मरण आहे. काय नाम घेतलं तू? कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय म्हणा. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय भगवान गोपाल कृष्ण म्हणता, श्री कृष्ण म्हणता, त्याला आम्ही कन्हैया म्हणतो. पण एवढ्या भगवंतानी हे सगळं त्यांचं बोलणं होईपर्यंत हे पळत पळत वरनं गेले. 7व्या मजल्यावरनं पळत पळत आले, कशा उड्या मारत गेले आणि त्यांनी आलिंगन दिला भगवंतानी सुदामदेवांना, कडकडून आलिंगन दिलं. कसे गेले, सुदामदेव हळूहळू येत होते, पायाला काटे लागले होते, पण भगवान मात्र पळत गेले बरं का.
तर त्यांच्या मध्ये आलं तर कसे पडणार ते कॅमेरा उडून काही दिसलं तरी त्यांनी बघितलं नाही. अशी गटकरून पिठी मारली भगवंत हा म्हणाले सुदामदेव म्हणाले सोड रे सोड सोड म्हणाले मला इतकं दाबून धरले म्हणाले माझ्या फासळ्या सगळ्या एकमेकांना लागल्या आता त्या कुठे जरा बसवतो म्हणाले. बरगड्या जे होत्या त्या अशा भ्या झाल्या त्या त्याने नीट केल्या आणि त्याला घेऊन भगवान हाताला धरून आले आणि पोह्यामध्ये दही घालायचे नाही नुसते पोहे त्याने पोहे कसे काढले होते नुसतेच खायचे घेऊन या सुदामदेव येत आहेत त्याला काठी टेकत येतात आणि भगवंताने काय केलं त्यांना आणलं आणि आपल्या ठिकाणी सिंहासनावरती बसवलं. आपल्या सिंहासनावरती म्हणजे महालामध्ये आणलं आणि महालामधल्या खुर्चीवरती त्याला बसवलं सिंहासनावरती बसवलं. त्या महालामध्ये आले आसनावरती बसले आणि त्यांच्याशी बोलताय. सुदामदेव आलेले पाहिलं आणि पाणी आहे बळी म्हणताय सगळं आणि भगवंताने काय केलं रुक्मिणीला सांगितलं पाणी घेऊन ये पण पाणी आळ्याला रुक्मिणी गेली तोपर्यंत गुरुजी आले पण गुरुजी आले तरी पाणी तिथे नव्हतं. भगवंताने काय केलं सुदामदेवांचे पाय आपल्या मांडीवरती घेतले सुदामदेवांचे पाय आपल्या मांडीवरती घेतले त्याला खुर्चीवर बसवलं आसनावरती बसवलं आणि डोळ्यावरच्या पाण्याने घागरी वाटेल डोळ्यातलं पाणी पडत आलं. भगवान गोपाल कृष्णांच्या डोळ्याचं पाणी सुदामदेवांच्या पायावरती पडतंय आणि तेच पाणी त्या गंगा यमुना डोळ्यातल्या बाहेर लागलेल्या भगवंताच्या आणि त्या सुदामदेवांच्या पायावरती पडतायत आणि पाय धुतले त्याच अश्रू जलाने पाय अभिषेक केला हो स्नान घालतो अश्रू जलाने घ्यावे हो मानून. भगवान गोपाल कृष्ण सांगते सुदामदेवा माझ्या काश्मीरी स्नान तुमच्या पायावरती घ्या तोपर्यंत रुक्मिणी आली पाणी घेऊन आली गरम पाणी आणलं आणि उष्ण पायावरती घालतायत. त्याचं वर्णन भागवताना केले कसे सुधारले म्हणाले हे चरित्र मुद्दाम ऐकावं असं भागवत सांगतो बरं का. आमच्या अंतःकरणातली विरक्ती नावाचा गुण वाढावा याकरता हे चरित्र आहे. हा कसा होता विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांत आत्मा इंद्रिया इंद्रियार्थेषु विरक्तः असा असलेला हा सुदामदेव आत्मा जितेंद्रिय हा प्रशांत होता. अशी रुक्मिणी सावकाश पाणी घेऊन येत होती आणि मग त्याने काय केलं भगवंताने गंगाजळामध्ये परातीमध्ये सुवर्णाच्या परातीमध्ये पाय ठेवले आणि पाणी घालताय आणि गुरुजी मंत्र म्हणताय पाणी घालतात गुरुजी मंत्र म्हणताय तिथे बसून आणि पाणी घातलं तर काय म्हणायचं म्हटलं तुझे परिणाम पवित्र विविध पुराण वगैरे म्हणून झालं म्हणून झाल्यानंतर पाय धुतले. अस्मिन् राष्ट्रे श्रियमावे सुवर्णनगरी श्री कृष्णाची सुवर्णनगरी संपलं पाणी चालतंय. कृष्णाची हाती नवतादा भेटीसी आला भद्रसुता भेटीसी आला भद्रसुता धड
विष्णा भगवान सुदामदेव त्यांची भेट झाली. सुदामांनी आणलेले पोहे होते ते भगवान सांगतात मला दे, काहीतरी बहिणी दिलेलं असेल तुला, असं रिकाम्या हाताने पाठवणार नाही, कुणाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असं सांगितलंय. आणि मग हे पोहे काहीतरी आणलं, काहीतरी दिलं असेल तुला, काय दिले दे बघूया, दे बघूया. काठी घ्या ती कृष्णाने काठी काढून घेतली हातातली आणि म्हणाले आता तुला भोजनी पितांबर देणार. त्याला गंध लावलं, त्याला गळ्यामध्ये माळा घातल्या, पायातले काठी काढून घेतले आणि त्याचे पाय चेपतायत भगवान आणि सांगतात मला काहीतरी दे रे खायला, दे बघूया. आणि म्हणून काय केलं सुदामदेवानी, आणलेले पोहे होते ते पुसुंडी भगवंताने हिसकावूनच घेतली, त्या हातात द्यायला दिलेच नाही, काढून घेतली पुसुंडी. आणि सुदामदेव म्हणाले नाही दे 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 इकडे देतो, नाही काढून घेतली आणि पहिली मुठ खाल्ली, दुसरी खाल्ली. रुक्मिणी कुठे गेली तुमची कृष्ण, आणि ती घेतली रुक्मिणी आली तेवढ्या 2 मुठी खाल्ल्यानंतर रुक्मिणी आली तिसरी मुठ पकडली आणि मला खाऊ देणार नाही. खाऊ देणार नाही का? कारण भगवंताने खाऊ नका थांबा, कारण ती लक्ष्मी आहे हो. ती म्हणजे असं खाल्लं तर काय कराल, सगळ्या दुधाला खैरा देऊन टाका तुम्ही. आधी मुठीमध्ये भराले आमचे मोरोपंत म्हणतात काय म्हणतो हो, काय म्हणतो ऋणतारी ऋणतारी मुठ भर पोहे, ऋणतारी 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 मुठ भर पोहे. सुदामदेवांजवळ 3 मुठी पोहे, त्यातल्या 2 मुठीच खाल्ल्या, मुठभर पोहे. आणि त्याच्या व्याजात भगवंताने काय दिलं, व्याजात हेमनगरी दिली, आपल्यासारखी सुदामनगरी दिली, द्वारका जशी तशी सुदामनगरी. आणि मुदलात काय दिलं, मुदलात मुक्ती देणी ही कोण्या सावकारीची नीती. कृष्ण म्हणाले आता आजपासून म्हणाले मित्रोत्सव